आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। भीषण अपघातात मृत्यू झालेल्या अल्पवयीन मुलाचे अवयव केले दान। गोडवाड येथील आदिवासी कुटुंबाने दुःखातही जपले सामाजिक दायित्व। बागलाण तालुक्यातील आदिवासी भाग असलेले गोडवाड येथील विकास यशवंत महालेबाई चौदा हा मुलगा यात्रेसाठी जात असताना वाघांबा गावाजवळ त्याचा भीषण अपघात झाला होता। त्यानंतर त्याला तातडीने जिल्हा ग्रामीण रुग्णालय कळवण येथे हलविण्यात आले। त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाल्यामुळे पुढील उपचारासाठी नाशिक येथील डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले, परंतु डोक्याला गंभीर इजा झाल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। डॉक्टरांनी विकासला ब्रेन डेड घोषित केले। विकासचे वय फक्त 14 वर्ष असल्याने अवयवदान समुपदेशक डॉक्टर संजय रकबे, अधिष्ठाता डॉक्टर सुधीर भामरे यांनी विकासच्या कुटुंबियांना अवयवदानाचे महत्त्व पटवून दिले। त्यानंतर महाले कुटुंबियांनी मन खंबीर करत अवयवदान करण्याचा निर्णय घेतला। प्रचंड दुःखातही सामाजिक दायित्व पार पाडले। त्यामुळे 6 रुग्णांना याचा फायदा झाल्याने त्यांनाही विकासने जणू जीवदान दिले आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही। प्रादेशिक अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्राच्या माध्यमातून अवयवदानाची सुरू करून विकासचे 2 मूत्रपिंड आणि यकृत ग्रीन कॉरिडॉर तयार करून पुणे येथील विविध रुग्णालयात पाठविण्यात आले। तसेच त्याचे दोन्हीही डोळे नाशिकमधील नेत्रपेढीत तर त्वचापेढीत दान करण्यात आली। या संपूर्ण प्रक्रियेत वैद्यकीय पथके, प्रशासन आणि पोलीस यंत्रणा यांच्या प्रयत्नातून ग्रीन कॉरिडॉर तयार करून अवयव वेळेत पोहोचविणे शक्य झाले। त्यामुळे अनेक रुग्णांना नवसंजीवनी मिळाली। महाले कुटुंबाचा या निर्णयामुळे सर्वत्र कौतुक होत असून ग्रामीण भागातील लोकांसाठी एक आदर्श निर्माण केलाय। BV न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक इंद्रजित वाघ।